सर कॉलेजच्या जीवनापासून साहित्य लेखनाची आवड. हो, जे सुरेश भाऊ म्हणतात ते हो. रंगात रंगोली साऱ्या रंग माझा वेगळा. हां तर रंगात रंगणं म्हणजे काय, हां तर ते रमेश चळवळकरांकडून अनेक प्रोफेसर होते. प्रभाकर पाटील होते, हां नंतर राणे होते. हां. माझा विषय होता संस्कृत. अच्छा. त्यामुळे संस्कृत वाङ्मय आणि मराठी वाङ्मय हां त्यावेळेला दोन असायचे ना, मेन आणि सबसिडियरीज. हां हां हां. संस्कृत मुख्य विषय आणि मराठी दुसरा विषय. ओके. तर त्यामुळे सगळ्यांशी संपर्क आला. कविता म्हणजे काय ते कळालं. अच्छा. त्यांचा स्वभाव काय होता, फार मोडी होते, हां. जसं कवी असतो त्याला. आणि बिमारी आहे सर. कॉलेजला कवीची बिमारीची सर, ते मुडी असते. कोणत्या मुडी विषयाचे असते. होते ते नंतर सर कोणत्या विषयाचे होते? मराठी. मराठी मराठी. विषयाचे. बरेच दिवस कॉलेजला यायचेच नाही. आणि प्रिन्सिपलने विचारलं, मला मूड नव्हतं, रजा काय ती कापून घ्या तुम्ही. सेम ओशोनी सुद्धा तेच म्हणतात. नोकरी करणे इझी सोपं. पण याची भरपाई ते सुट्टीच्या दिवशी करायचे. अच्छा. एक दिवस रविवारी सगळ्यांना बोलवायचे त्या हां. विषयाच्या. हां. आणि दिवसभर एकच विषय, समजा बालकवी आहे, पूर्ण बालकवी. बालकवींच्या काय एक दोन कविता समजा त्या इंग्रजीला असतील, हां. पण त्या रविवारच्या दिवसामध्ये पूर्ण बालकवी. निमित्ताने येऊन जायचं. त्यांच्या जवळजवळ 30-40 कविता ज्या महत्त्वाच्या आहेत, किंवा संपूर्ण बालकवी हां. सकाळी 8 पासून ते रात्री 7 वाजे 6 वाजेपर्यंत. ओके. त्यांच्याबरोबर जेवण, चहा, नाश्ता, हां. दुपारी थोडी विश्रांती, दुपारी पुन्हा थोडा ब्रेक, अच्छा. संपूर्ण त्यांच्याबरोबर सगळा खर्च वगैरे ते करायचे. जे शिकवण्यातला जो आनंद आहे, हां. आणि जिज्ञासू कोणी असेल तर माझं श्रम परिहार होतो. अच्छा. हां. त्यांची त्यांची ती भावना वागणूक, तसं असायची. हो. त्यांचं जे माणूस कसा संवेदनशील असतो हां. आणि बारीक बारीक गोष्टीत किती विचार करतो. तर एकदा मी बरेच दिवस ते असे अपसेट होते, चेहऱ्यावर दिसायचं. हां. तर एकदा विचारलं काय प्रॉब्लेम आहे. तर आम्ही 2-3 जेवण निवडक होतो. मी जास्त सांगण्याजोगं नाही आहे, पण काय आहे की माझ्या घराला रंग द्यायचा आहे, पेंटिंग करायचं. हां. तर कुठली शेड द्यावी गेले मला काही निर्णय होत नाही आहे. 8 दिवस मी सारखा हा येतो तो पिरो करतोय घरात. मग त्यांनी काहीतरी काढली, ती वही काढली, त्याच्यावर ते रंगाचे ते हे चिकटवलेले. तुम्ही सांगा बरं, तुम्ही दोघा तिघांनी सुचवा की काय करूया. त्यावेळेला मी कॅन्टीनमध्ये चहा पित होते. मग आमच्या एकाने एक सुचवला, दुसऱ्याने दुसरा सुचवला. आणि योगाने आमच्या तिघांचंही जे मेजॉरिटी आली ते पर्टिक्युलर रंग आहे. मग त्यांना कॉन्फिडन्स आला की आपली निवड बरोबर आहे. तर म्हणजे संवेदनशील माणूस कसा असतो, हां. खरंही व्यावहारिक बाब आहे. अच्छा. हां. कवीच्या घराला रंग देणं म्हणजे काय, त्यांना त्याशी कळा. अच्छा. हां. हां. आणि एकदा बालकवींच्या एका रविवारी बालकवी व्हावी. ओके. आणि औदुंबर कविता आली. हां. हां. औदुंबर कवितेचे त्यांनी 3 ते 4 अर्थ सांगितले. अच्छा. पहिल्या तटावर, पहिल्या तटावर हिरवाळी जो आहे ना. हां. ग्रॅज्युएशनला होती ती कविता. हो. हां. तर ते म्हणे की ही कविता 4थीच्या मुलांना सुद्धा येणार. 4थीच्या मुलांना काय सांगणार, ते निसर्गाचे वेगळ्या रंगायचे म्हणजे. हां 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 हां. त्या व्यक्तीपर्यंत ते वयापर्यंत ते सुद्धा चित्र आणि शिकवू ते रंग शकतात. 4थीच्या मुलांना ते घ्यायचे. हां. पुढे आपण गेलो 10वी किंवा ग्रॅज्युएशनच्या लेवलला, हां. तर अजून पुढचा अर्थ आहे. ओके. किंवा आध्यात्मिक लेवलला गेलो तर अजून वेगळा अर्थ आहे. हां. पहिल्या तटावर हिरवाळी घेऊन अच्छा. एक एक शब्द वाढले. हां. पहिलं तट म्हणजे काय, हां. पहिलं तट म्हणजे काय. ओके. पहिलं तट म्हणजे आपण जे आयुष्य जगतो ते. पहिला पूर्वार्ध. हा, पहिलं तट म्हणजे आयुष्याच्या पलीकडे जे आहे, ओके. हां. नंतर मृत्यूच्यानंतरचं. मृत्यूच्या नंतर. हा, हिरवाळी म्हणजे काय, हां. हिरवाळी म्हणजे ते आनंद. आनंदच जीवनातला. हा, जीवनातला जो परमोच्च आनंद आहे तो. ओके. हां हां. हिरवाळी घेऊन तो चाललेला आहे. निळा सावळा झाडा वाहतो बेटा बेटा. बेटातून. हां. आता याला निळा सावळाच का म्हटलं. ओके. कल्पना करा, निळा सावळा शब्द कवीला हा शब्द का सुचला. कविता कशी वाचायची, कशी जगायची,
पाहायची सुद्धा मिळायची. कविता पाहणं म्हणजे काय, ओके. 3 वेळा जरा डोळ्यासमोर येणं म्हणजे कविता पाहणं. कविता अनुभवणं म्हणजे ती डोळ्याला दिसली पाहिजे, दिसली पाहिजे. तो शब्द जिवंत व्हायला पाहिजे, तर ती कविता आतमध्ये भिनते. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय जर वापरलं हो. तर त्याचा परमोच्च सगळ्या आनंद येतो. ज्ञानेंद्रियाने ते शोषण शोषण घेतलं पाहिजे. अच्छा. मग ज्ञानेश्वरीचं उदाहरण आहे. हां हां म्हणजे या हृदयचे ते हृदय फक्त ज्ञानेश्वरांनीच म्हटलं नाही, कवीने म्हटलंय. ओके. फक्त ती भाषा त्यांनी ती वापरली वेगळी. नाही. हां हां की त्यांना तो औदुंबर जो आहे हां तो जिवंतपणे तुमच्यापुढे उभं करायचा आहे. ओके. आणि शेवटी बालपणीचा संदेश काय आहे, पायी टाकून जळात बसला असाला औदुंबर. औदुंबर. हां म्हणजे तो योगी जसा ध्यानाला बसतो ओके. तसं तो बसलेला, पाण्यात पाय टाकून बसलेला अच्छा. ध्यानस्थ आहे तो. तर माणसाने कवितांनी निवांतपणे पाण्यात पाय टाकून निसर्गाचा आनंद घ्यावा. म्हणजे त्या कवितेला निसर्गानंद आहे, निसर्गानंद, आत्मानंद आहे, आध्यात्मिक आहे. जीवनानंद आहे, पूर्ण आनंद आहे. पूर्ण आनंद आहे. पूर्ण आनंद. हो. म्हणजे जीवनात आहे आणि जीवनाच्या पार सुद्धा, हो. पारलौकिक सुद्धा जो आनंद हो. होतो. ओके. तर जेव्हा जेव्हा चांगल्या कवितेचं लक्षण काय, हां. की एकाच वेळेला तिच्यातून प्रत्येकाला वेगळा अर्थ दिसतो. हां म्हणजे पारदर्शक असाल, जो पारदर्शक. जसा पाहिजे तशी ती दिसते, हो, तशी ती. ती पूर्णत्व कविता. आणि प्रत्येक वेळेला इव्हन कवीला सुद्धा हां तर आपली कविता अनेक वर्षांनी जर वाचली तर त्यातून त्याला वेगळा अर्थ अर्थ जाणवतो. जाणवला पाहिजे. त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये लिहिताना तो विचार होता, तो कवितेत उतारला उतार. संपतो. संपलं. तिथून कविता आणि कविता विषय संपला. संपलं. हां त्याने ही माझी कविता आहे म्हणायचं नाही. जेव्हा लिहून झाली तेव्हा ती रसिकांची झाली. अच्छा. तुम्ही दुसऱ्याकरता लिहिता, ओके. हां तुम्ही किती म्हटलं स्वांत सुखावं, हां तरी आपली कविता कोणीतरी, आपले लेखन कोणीतरी वाचावं, त्याला चांगलं म्हणावं ही प्रत्येकाची सुप्त सुप्त इच्छा इच्छा असते. असतं. हो. आणि रसिक आपल्या डोळ्यासमोर असतो. ओके. हां 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 जसं भगवतीने म्हटलं, हां पृथ्वी विशाल आहे, काळ अनंत आहे, हां. मी गेलो तर कधीतरी माझ्या वागण्याची वाह व्हावी. अच्छा. हा, म्हणजे कवीने किती पेशन्स ठेवावा त्याचं भगवती उदाहरण आहे. ओके. तर भगवतीचं जन्मस्थान माहिती आहे का तुमच्या गोंदियामध्ये? अच्छा. हा. बरं. आमगावच्या बाजूला आहे. गोंदियातला आमगाव तालुका आहे, तिथे एक गाव आहे, अच्छा. तिथे भगवतीचं जन्म. त्यांच्या नावावर शाळा पण आहे, हां विद्यालय पण आहे त्यांच्या नावावर, भगवती महाविद्यालय. विषय निघला म्हणून आलं ते. नाही तर कवीने माझी कविता असं म्हणून कवितेला आपण संकुचित करतो. संकुचित करू. जेव्हा काही चांगली कविता लिहून होते सगळ्यांची असते. ओके. मी लिहून झालं हं. की तुमचा विषय संपला की रसिकांची झाली, आणि रसिकांची असण्यातच तिचं मोठं बनवं. ओके. तुम्ही कविता तुमची म्हणली की ती छोटी होते, हां. मग तुमची जेवढी उंची तेवढीच कवितेची उंची. तर याचा संदर्भ कुठे बोलते सांगता? खलील जिब्राल असं काही विचार होता. तो म्हणतो, तुमची मुलं तुमची नसतात, हा. जीवाला जन्म घेण्याची इच्छा होते म्हणून ते तुमच्या मधून घेतात, तुमच्याकडून नाही. म्हणून तुम्ही त्याला प्रेम देऊ शकता, त्याला बंधनात ठेवू शकत नाही. म्हणजे सेम ॲज की तुमची कविता ही तुमच्या मधून जन्म घेते, तुमच्याकडून नाही. म्हणून ती तुमच्यावर अधिकार, तुमचा अधिकार तिच्यावर नाही. नाही, म्हणून कवितेचं वैशिष्ट्य बघा, हा की जेव्हा येते उमाळ्याने हा तेव्हा तुम्ही थांबवू शकत नाही. हो. जेव्हा तुम्ही म्हणता मला काही द्यायचं आहे तिला सुचत नाही, तेव्हा ती येणार नाही, येणारच नाही. ती आपल्याच तुमच्या पद्धतीने, मर्जीने येणार नाही, ती स्वतःच्या स्वतःच्या मर्जीने. मागे. म्हणून ते जेव्हाचं तेव्हा लिहिलेली बरी. हो. मग आठवत नाही, 4 हो. घंट्यांनी आठवत नाही ती. हो. आणि एका कवी करता ते एका शब्दाकरता कविता आवडून बसतात. येस. हा म्हणजे यांचं उदाहरण जर गेलं आपण, कोणाचं येरे घणा यांचे आहे ना, काळ. नाही खानोलकर, आरती प्रभूंची हा. येरे घणा, आणि मध्ये बरेच वर्ष गेली म्हणून पुढे मला काही सुचेच नाही. त्याच्या पुढे जातच हा, नाही. आणि एक दिवस सकाळी काही झाडाखाली बसलो होतो आणि नाहू घालं माझ्या मनात. हा म्हणजे कवीला किती वाट बघावी लागते. तुम्ही बरोबर म्हणाल हा. की आपलं शरीर, हा. आपलं व्यक्तिमत्व हे माध्यम आहे कवितेचं. कवितेचं माध्यम आपण कविताचा निर्माता नाही. नाही, हा. ती येते आपण. बरोबर. आपण जी कविता केली जाते ती शब्दांचा खेळ असतो, ओके. त्याला कविता म्हणण्याचं काही कारण नाही. हा हा असं बरेच यांनी व्याख्या त्याची केलेली हा. आहे. पण जी कविता येते ती खरी असते. ओके.
म्हणजे ती आयुष्याचे दर्शन घडवते, ती हा. आनंद देते, हा. ती भाषा शिकवते, ओके. ती संस्कृती शिकवते, ओके. ती तुम्हाला जीवन कसं जगावं हा. याचं मार्गदर्शन मार्गदर्शन. करते. एक संक्रमण पण तिच्या माध्यमातून वैचारिक हो, संक्रमण. संक्रमण सगळ्या याचं संक्रमण. म्हणजे मुळात संत काव्य बघा ना, पूर्ण हा. कवितेमध्ये आहे. हो. हा. हा. त्यात थोडं डायव्हर्शन होईल, पण संतांचा विषय आला म्हणून सांगतो हा. की आता जी कीर्तन परंपरा आहे आपली, हो. माझे वडील कीर्तनकार असल्यामुळे खूप कीर्तन ऐकली, अच्छा. खूप ऐकली. आणि त्यावेळेला अजूनही काही बरेचसे अभंग पाठ आहेत. हम्म. ते कीर्तनकार अमुकच अभंग निवडतात, मी म्हणाला हो. हा. ठराविक अभंग निवडतात हम्म. आणि पुन्हा पुन्हा तीच सगळ्यात राहतात. हा, तेच दृष्टांत हम्म. नवीन काही अभ्यास करून सांगत नाही. हम्म. आणि या कीर्तन परंपरा उदात्त आहे. एरवी आपला समाज कदाचित व्यसनाच्या आहारी गेला असता. हम्म. वारकरी परंपरेने फार मोठं काम केलेलं आहे. हा. परंतु ह्या घराण्याचा एक सदस्य म्हणून मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं की त्यांच्यामध्ये फार मोठी उणीव आहे. हो. म्हणजे कथा वाङ्मय किंवा इतर ललित वाङ्मय आणि संत वाङ्मय याच्यामध्ये फरक काय आहे की संत वाङ्मयात तुम्ही जे बोलाल त्याप्रमाणे आचरण अभिप्राय आहे. अच्छा. हा. हा. हम्म. आचरणावर ते शास्त्र आहे. हे संतांनी उदाहरण घालून दिले आहे. हो. हा. आयुष्य पणाला लावलेलं आहे. Yes. तेव्हा ती अभंग वाढली, हो. तेव्हा ती ज्ञानेश्वरी आली. बरं. त्यांनी काय काय त्रास सहन केला बघा, त्यांच्या झोळीमध्ये हा. काय काय टाकत असत. हो. म्हणजे जातीपाती विरहित सगळ्यांचा छळ झालेला आहे, सगळं झालं. जातीवरून झालेला आहे आणि सगळ्या जातीचं झालेलं आहे. तर याला उत्तर म्हणून जे सामाजिक अभिसरण आहे किंवा सामाजिक परिवर्तन हा. ते संपूर्ण हे संतवाणीत दिसतं. Yes. हा. आणि या कीर्तनामध्ये त्याचा कुठेही काहीही उल्लेख दिसत नाही. नाही. हा. त्यांनी भक्तीपर अभंग लिहिले का लिहिलेलं, पण त्यांनी सामाजिक परिवर्तनावर लिहिलेलं. Yes. हा. त्याच्यावर कोण बोलणार आहे? हा. नाही बोलत ती मंडळी. बरोबर. आणि आणि प्रश्न विचारले की त्यांना अपमान वाटतो. Yes. हा. माझं मत असं आहे की मुळामध्ये कीर्तनाचं माध्यम घ्यायचं नाही. हो. ते तुकाराम महाराजांना आहे का अभंगातून सांगितलं. हो. बरं ठीक आहे, एक व्यवहार म्हणून मान्य कर, हो. जाणं येणं अमुक तमुक निदान मागणी तरी करू नका, रेट कार्ड तरी दाखवू नका. आता इंदोरीकर त्याचे हो, हो, हो. बादाच्या बोरात इंद्रकाळ मी सांगतो. नाही काय आहे की एक संत वाङ्मयाचा अभ्यासक म्हणून असं वाटतं की आत्ता जो काही प्रचलित भाग आहे हा. तेही मंडळी पूर्ण पाठांतरावर लागतात. येस. मुळामध्ये विनोद हम्म. हे कीर्तनाचं माध्यम असू शकत नाही. नाही. हा. हा. विनोदाकरता तमाशा आहे. हा, त्याचं- तिथे विनोद करा, हावभाव करा, हा. तिथे थोडा शृंगारही तिथे अभ्यास येत आहे. हा. कीर्तन हे चिंतनाचंच माध्यम आहे. आणि विनोद भक्ती रूपात तो हा. लीन झाला पाहिजे. नाही इकडे भक्ती नेलं. हा? पुन्हा ती भक्ती फक्त स्वतःपुरती नाही आहे. हो. त्या भक्तीमध्ये सामाजिक सामाजिक भान. सामाजिक अर्थ आहे त्याच्यामध्ये. हा. समाजाकरता काही करण्याचं हे आहे. आणि म्हणून किती तुकारामांचे अभंग बघा, हा. 300 अभंग असे आहेत हा. की ते सुभाषित म्हणून व्याख्यात त्याने केलेलं आहे. आयुष्याची व्याख्याच केलेली आहे. ओके. वेगळं काही सांगायची गरजच नाही. जे का रंजले गांजले. हो. हा. 2 ओळीमध्ये पूर्ण ते हे आलेलं आहे. हा. हा. याच्यावर 100 पानांचा ग्रंथ होईल, 1000 पानांचा ग्रंथ तेवढेच होईल. चार 2 चार ओळीमध्ये. 2 ओळींमध्ये. हा. हा. अनुरोनिया ठोकळा तुका आकाशा एवढा. एवढा. या 2 ओळीवर आपल्याला 2 तास बोलता हो. बापरे. इतकं त्यामध्ये अनुदेवनी म्हणून तो उलट सांगत तास नाही, कशा. सांगायला पाहिजे, अभ्यास हा. करत नाही. Yes. हे माझे म्हणजे हा. अगदी प्रामाणिक हे आहे. आणि काय होतं की समोर मेजॉरिटी आहे, Yes. हा. त्यांना विचार ऐकायची सवय नाही. आताचं वातावरण तर अतिशय बेकार आहे. हा. तुम्ही काही सांगणंच मूर्खपणा मूर्खपणा आहे. बोलणंच मूर्खपणा आहे. हो. असा हा. विचित्र काळ आता आलेला आहे. हा. पूर्वी बघा की मोठे मोठे लोक, राजकीय लोक विद्वानांच्या घरी जात असत. यशवंतराव चव्हाणांचं उदाहरण घ्या. हा. हा. लक्ष्मण शास्त्री जोशी हा. मुद्दाम ते काय सांगतात ऐकायला जायचे किंवा त्यांना सल्ला विचारत असे. हो. राजे लोक त्याचे त्यांनी आहे. प्रत्येकाचे गुरु आहेत. त्या ऋषीमुनींचे आश्रम जेव्हा असायचे हा. ते गावाच्या बाहेर. हा. पुण्यात ते ठिकाण. हा. तिथे मग ते शिष्य वर्ग वगैरे सगळं गुरुकुलाची पद्धत होती. तर राजे लोक पायातल्या चपला त्यांचे हे काढून 1-2 फरड्याने चालत जात असत. हा. आणि त्या ऋषीमुनींना जे
त्यांच्या राज्यामध्ये असं हो. की माझ्या राज्यात तुम्हाला काही कमतरता आहे का हे विचारायला त्यांच्या ह्याच्यात टाकायचं. ओके त्यांना आपल्या दरबारात बोलावत नसत. हां ठीक आहे हां हल्लीचे जे कोण राजे आहेत हम्म. त्यांनी सगळं ते बिघडवून टाकलेलं आहे. हम्म. बरोबर. राजेच नाही, राजांचा जो कोण दिवाण किंवा पीए असतो हा. हल्लीच्या भाषेत हा. कुणालाही फोन करतो साहेबांनी बोलवलंय म्हणून. हां इथपर्यंत आपली अधोगती आलेली आहे. हां बरोबर आणि पूर्वी आता अहिल्याबाईंचंच उदाहरण घ्या. हां शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. हां त्यांनी राजेशाहीमध्ये लोकशाही राबवली. यस हां मूल्य आता उलट झालं. आता लोकशाहीचं नाव आहे लोकशाहीमध्ये राजेशाही. गरीब देशाचा माणूस पक्ष सोडून द्या, हां प्रवृत्ती बघा. येस गरीब देशाचा माणूस जिथे अजून शेतकरी आत्महत्या करतात हां किंवा काल परवा कर्ज फेडण्याकरता 1 लाखाचे तो 48 लाख भरतो तरी कर्ज संपत नाही आणि शासन काही त्याच्यावर करत नाही. हां अशा देशाचा प्रमुख हां दिवसातून 5 वेळा कपडे बदलतो ही देशाला शर्मेची गोष्ट आहे. विडंबना आहे ती शिकवायची. लोकशाहीची विडंबना आहे. हो. हां. आणि जो अर्धा पंचा नेसणारा जो माणूस आहे ज्याने भारत घडवला घडवलं हां त्याची नामोनिशाणी नाही. हां त्याला मारलं जातं. मारलं. नामोनिशाणी त्याचा वैचारिक सुद्धा मारलं जातं. हो. म्हणून गांधी का मरत नाही हां ही आजच्या बऱ्याच लोकांची पोटदुखी आहे. पोटदुखी आहे. त्यांचा प्रश्न आहे की गांधी का मरत नाही? मरणार. नाही म्हणणार 195 देशामध्ये गांधींचे पिता आहे. ओके 195 हो. अच्छा काहीतरी आहे ना त्याला. येस हां आणि आईन्स्टाईनचं म्हणणं काय होतं की गांधीसारखा माणूस या पृथ्वीवर तरावर होऊन गेला गेला. तर पुढच्या पिढ्यांना विश्वासही ठेवणार नाही. विश्वास ठेवणार नाही. ओके हां इतका तो माणूस वेगळा हां. होता. तीच गोष्ट अहिल्याबाईंची आहे. ओके हां 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 म्हणजे ही राणी आहे हां. ती इतकी साधी राहते. हां स्वतःच्या खर्चाने आपला उदरनिर्वाह चालवते. हां हे आजच्या एकाला तरी खरं वाटेल नाही हां हां नाहीच आहे. ही नाही. पद्धतच कुठे नाही. एकही माणूस दाखवा राजकारणात हां की स्वतः मी काही घोंगड्यावर बसून राज्यकारभार होऊ शकतो हे कुठल्या म्हणजे आजच्या जगात तरी नाही नाही अशक्यच वाटतंय. अशक्यच पण ती आहे. होऊन गेली. होऊन गेली हां म्हणजे जे तत्व गांधीजींना लागू हां ते एकदा महिना पण लागू. येस 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 हां आणि आपल्या समाजात काय झालंय हां की अहिल्या माता की जय हां ठीक आहे आणि मान सन्मान द्यायचा जयंती आहे पुण्यतिथी आहे सिंबॉलिक आहे. ओके माझं म्हणणं आहे की अहिल्या माता की जय म्हणजे काय त्याच्या पुढे काय शिवाजी महाराज की जय त्याच्या पुढे काय ओके हां हां जय जयकार झाला पुढे काय पण हां त्यांचं जे आयुष्य आहे हां. त्यातला एक तरी धागा आपल्यापर्यंत पोहोचतोय का? येस हां हो अहिल्याबाईंचं काहीतरी पोहोचतंय का? हां कुठला एखादा गुण हां त्यांच्याकडे 100 गुण आहे. एक जरी गुण आपल्यापर्यंत आला हां तरी आपण धन्य झालो. येस हां हां तसं काय होतंय का? काहीच होत नाही. पुतळा आहे फक्त पुतळा आहे पुतळा आहे म्हणजे चाललंय. पुतळा एक ते पुन्हा प्रतिकात्मक आहे. ठीक आहे हां अभ्यासाचं काय त्यांच्या चरित्राच्या वाङ्मयाच्या अभ्यासाचं अभ्यासाचं. नाही नाही ग्रंथ 300 वर्ष झाला अजून ग्रंथ निर्मिती व्हायला नाही. येस शेक्सपियरवर 2 लाख ग्रंथ आहेत पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये. अच्छा हो त्यानंतर शिवाजी महाराजांवर हां हां भारताच्या बाहेरचे महापुरुष आहेत भारतातले हां त्यापैकी महत्वाचे म्हणजे शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी. दोन्हीचे दोघांचीच नावं. त्याचं जागतिकीकरण झालं असं म्हणता येईल. जागतिकीकरण म्हणजे शिवाजी महाराजांचा देश हां आणि अलीकडच्या गांधींचा देश ओके इतके जे महान आहे आणि गांधींचं पूर्ण वाङ्मय जर तुम्ही वाचलं हां तर खरा हिंदू माणूस गांधीजी होते. ओके त्यांचे त्रुटी काढणं सोपं आहे त्यांच्यासारखं जगणं सोपं नाही. येस हां जो काही करतो ना त्याच्या चुका चुका होतात. होतात नेहरूंच्या चुका काढणं सोपं आहे का? हां पण खरा जर आधुनिक भारत जर घडला तर नेहरूंच्या परराष्ट्रीय एका धोरणातून वाक्यात सांगायचं तर नेहरू होते म्हणून मोदी आहे. त्यांनी काय केलं त्यांनी तुमच्याकरता तयार करून ठेवलं सगळं म्हणून तुम्ही बोलताय ना. म्हणजे पाया घालण्याचं काय काम. आहे? म्हणजे सुशिक्षित माणूस आणि अशिक्षित माणूस फरक आहे. काय बोलावं कसं बोलावं ही संस्कृती. येस येस आणि आता जे सुरू आहे ना आम्ही म्हणतो ते सत्य आहे. तसं नाही आहे. हो सत्य हे सत्यच आहे. कसोटीवर उतरलं हो, हो. ते आपण मनाशी कीर्तनकारांचं म्हणतो हां
या विनोदी कीर्तनांमुळे काय झालं, लोकांची करमणूक तर झाली, हा. त्यामुळे तमाशावर परिणाम झाला. हा. लोकांना तमाशाची तमाशा कलावंतांच्या रोजीरोटीवर हे आलं. केलं, हा. म्हणजे त्यांनी की किती दोन्ही चांगलं. दोन्ही कला एकत्र होऊन तो नवीन जग नाही, पुनर्जन्म. दोन्ही त्याने कला बिघडवल्या. Yes, दोन्ही दोन्ही एकत्र नाही आणल्या त्यांनी. नाही, दोघांनी सत्यानाश म्हणजे केलं. मी जेव्हा कीर्तन परंपरेचा विचार करतो हो. तेव्हा त्यांनी कीर्तनाचं जे जे मूळ स्वरूप आहे, विडंबन केलं असं म्हणतात. विडंबन केलं, बिघडवून टाकलं. हा 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 हा. कीर्तन संस्थेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. येस येस. हा हा हे लोकांच्या लक्षात येत नाही. हा. आणि अशा लोकांना आवडण्याकरता कुठलीही मध्यवर्ती संघटना नाही. समजत नाही. ओके. हा अजूनही आपल्याकडे हा एखादा भगवा कपडे घातलेला माणूस हा. आहे किंवा एखादा कुठल्या पंथवाल्या अमुक महाराज अमुक बापू हा. यांना विनाकारण महत्व आहे. हा. त्यांना महत्व असता कामा नये. त्यांच्याकडे काहीच नाही, Yes. ज्ञान नाहीये, समाजाकरता तळमळ नाहीये, हा. फक्त आर्थिक पाहिजे. हा. भूलभुलही आहे नुसतं. ओके. थोडा सामाजिक वर्चस्ववाद निर्माण करणे असा पण इथे नाही, ते तर आपलं- आहेच आहे. हा. बघा, एक दोन विचारसरणी आहेत हा. आपल्या महाराष्ट्रामध्ये. हो. एक ज्याला आपण फुले आंबेडकर म्हणतो ओके. हा. आणि दुसरी वर्णवादी, वर्णवादी. हा. जे प्रस्थापित जी काही म्हणते. धर्माधिष्ठित, धर्माधिष्ठित. जी परंपरेने चालत आली. हा हा आणि त्याला पहिला जो तडा दिला, छेद दिला, हा. तो ज्योतिबा फुले. येस येस. हा. ज्योतिबा फुल्यांना सगळे म्हणतात हो. फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हो. पण तो दिसतो कुठे? कुठे? हा. हा तर धर्मावर आधारलेलाच महाराष्ट्र महाराष्ट्र दिसतो. दिसतंय. हा. हा. आणि आताच्या काही वेगळ्या पूजा आहेत, तुम्ही कुठल्याही धर्माच्या ठिकाणी जा, तिथे रेट आहे, अमुक करा, हे करा, ते करा, अभिषेक करा. कशा करता तुम्ही? हम्म. म्हणजे बुद्धीपासून दूर नेणाऱ्या अनेक कल्पना आपल्या अवतीभोवती हा. पद्धतशीर पसरवलेल्या आहेत. ओके. हा. नकळत पुन्हा त्या नाही, पुन्हा पुन्हा ते हा. येतात आणि ते दुर्दैवानं त्याचा प्रतिवाद होत नाही. आता तर फार कठीण झालंय. एक साधी सत्यनारायणाची पूजा आहे, त्याच्याकरता बड्जेट कशाला हवं? मुळात ती पूजाच चुकीची आहे. मी वाचलंय कुठेतरी की ती स्कंद पुराणामध्ये नंतर घोषळल्या गेली, पहिल्यांदा पेशव्यांनी कधीच केली नाही असं पण मी- हो, तसंच आहे. हा हा. आणि पेशवे काळापासूनच सुरू झालं. ओके. हा. हो. आपली जी कथा घेतली, हा. साधीवाडीची नाव बुडाली आणि हो. 2-3 कथा आहेत. हा हा. आणि प्रसाद भक्षण केल्याबरोबर पुन्हा तो श्रीमंत झाला. हो. पुन्हा उघडा. म्हणजे एवढं सोपं असेल तर लोकांनी नोकऱ्या व्यवसाय करायची गरज गरज नाही. आहे. हा, हा, हा. रोज प्रसाद करा आणि वाटून द्या. वाटत द्या. नाही, इतकं तुमच्या बुद्धीला जर हे करणार अतार्किक आहे, कुठल्याच तर्कात बसत हो. नाही सगळं. तरी सुद्धा मग फक्त त्यातला चांगला बाजू काय की 4 लोक एकत्र आहेत. एकत्र. पण एकत्र येण्याकरता इतरही मार्ग आहेत. हो. की पूजा कशाला हवी? हम्म, हम्म. बरं, तो भटजी येतो आणि त्याला ती दक्षिणा मिळाली की त्याला तिथून लवकरात लवकर जायचं असतं. ओके. हा हा हा. आणि तो खोटं सांगतो, मला अजून 4 ठिकाणी जायचं, मला कुठेही जायचं नसतं बऱ्याचदा. ओके ओके. हा हो. हा. त्याला कसं तरी पैसे घेऊन ते निघायचं असतं. निघायचं असतं. हा. म्हणजे सत्यनारायणच्या दिवशी सुद्धा तो असत्य बोलतो. असत्य आधारित. बरं, ज्याने पूजा करायची त्याने निदान पुढच्या आयुष्यामध्ये एक प्रतिज्ञा करावी की इथून पुढे मी आयुष्यात सत्य बोलेन. येस, जशा घरात पूजा होत्या की जो करतो आहे तो. हो. हा. मग याला हा सत्यनारायण खऱ्या अर्थाने कोणी केला ते गांधीजींनी केला. हो. त्यांनी कुठली पूजा सांगितली हो. नाही, सत्य आणि अहिंसा 2 तत्व सांगितली. तत्व सांगितली, स्वतः आचरली. हा, स्वतः आचरली. हा हा मग खरे धार्मिक कोण आहेत? हा. पण हे कोणी समजावून सांगत नाही. हा. तो भगवे कपडेवाला बाबा धार्मिक आणि आपण अधार्मिक कसं काय? हम्म. आणि धर्म हा परिवर्तनशील जर असेल तर धर्मावर बोललंच गेलं पाहिजे. येस. का नाही बोलायचं? हा. समीक्षा झालीच हो, पाहिजे. तुम्ही नास्तिक, हा. काही शब्द म्हणजे नास्तिक. नास्तिक म्हटलं की झालं तर काहीतरी म्हणजे डस्टबिन मध्ये हो, टाकल्यासारखं. डस्टबिन मध्ये टाकलं. खतम काम बोललं. आणि आस्तिक म्हणजे काय? हम्म. मी देवाला मानता हम्म. आणि आपल्या संस्कृतीत देव चराचरात देव आहे. हो. मग चराचरात जर देव आहे तर प्रत्येक माणसाला सन्मान का नाही? येस. हा. त्याचं हा. मग जे अस्पृश्यांना आपण बाजूला टाकत होतो हा. तो देवाचा अपमान नाही का? हा. हा. आणि ज्यांनी देवाचा अपमान केला त्यांना शिक्षा काय नाही? हा. कोण देणार शिक्षा? हा. नाही देत ना. नाही. मी त्र्यंबकेश्वरला जेव्हा काशीला हा. जा, अजूनही त्र्यंबकेश्वरला ते नागबली दिली. नागबली. हा, नारायण नागबली म्हणतात. ओके.
हां. प्रसिद्ध आहे तो, म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्याकडे तो विधी आहे, अच्छा. प्रसिद्ध आहे. हां. आणि तुम्ही गेलात की तुमची मग माहिती घेतात. तुम्ही जर ऑफिसर असाल तर पूजेचे अमुक अमुक, तुम्ही क्लार्क असाल तर अमुक अमुक, IAS ऑफिसर असाल तर अमुक अमुक. इकॉनॉमिकल स्टेटसनुसार तुमचे हो, रेट मग ठरले जातात. तुमची माहिती मिळवण्याच्या मिशाने ओके. यानं सगळा तुमचा स्टेटस काढतो आणि मग ते पूजेचे दार वगैरे त्याप्रमाणे करा आणि भले भले लोक जातात. ओके. काय अडचण आली, घरात कोणी आजारी आले, म्हणजे सगळं काही दैवाधीन आहे ही कल्पना रुजवण्याचं पद्धतशीर काम अजूनही सुरू आहे. म्हणून ही पूजा करा, ती पूजा करा. हां. शेतकऱ्यांनी कष्ट करायचे हां. आणि यांनी मग त्याला किती छान नाव दिलं, दक्षिणा नावाचं नाव दिलं. म्हणजे त्यामध्ये अपवित्र काही नाही, ब्राह्मणाला दक्षिणा द्या. जे रेडीमेड इन्कम उत्पन्नाचं साधन नव्हतं. हां. हां. आणि काही वर्षापूर्वी चुकून गेलो, ओके. आमच्या नातेवाईकांचा आग्रह होता, तर म्हटलं मी त्या पूजेत सामील होणार नाही. हां. मी चला बरोबर बघा बघा काय ते देणार हां. म्हणून गेलो. 2-3 दिवसाचे असेल. तर त्याने मला इतकं वेळात काढलं. मी त्याला प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारायचे नाही. आमचं एकच वाटलं, प्रश्न विचारायचे नाही. ही आपली संस्कृती आहे. गप्प बसा, बाबा वाक्यांप्रमाणे प्रश्न विचारायचे नाही. म्हटलं माझ्या शंका आहेत ना. बरं ते काहीतरी जो तो काही मंत्र म्हणतो आपल्याला कळत. मी त्याला म्हटलं त्या मंत्रांचा अर्थ समजावून कळावासी अपेक्षाही नसते त्यांची. नाही म्हटलं जे काय म्हणालात ना त्याचा अर्थ मला सांगा. हां. आम्ही पैसे देतो ना, हां. त्याचं रिटर्न मिळायला पाहिजे. हां. ते म्हणे ही पूजा तुमच्या वाडवडिलांच्या आत्म्याच्या शांती करता आहे. मग तिसऱ्या दिवशी विचारलं निघताना, झाला ते दक्षिणावर दिली, बाकीच्या गावं नाही दिली. आमचा मुलगा आता शहरात वाढलेला, जरा चंट असतात पोरं. तर त्याने त्या भटजीला बाजूला नेलं बघून. माझे बरेच मित्र आहे, तर त्यांची इच्छा आहे की अशी पूजा करावी वगैरे. मी पाठवा ना, तुमचं जे काही आपलं कमिशन आहे ते मी पाठवण्याची व्यवस्था करेन. आणि 2 मिनिटात त्या भटजीच सहावी सातवीतच होता. अच्छा. हो. त्यावेळेस. मग आमच्या मंडळीला सांगितलं, कृपा करून आयुष्यात कोणा कधी कुठल्या तुम्ही येऊ नका आणि कोणालाही इथे. आणि त्या स्मशानात गेलो, ते तिथे विधी असतो तो करतो आणि ते करतात नैवेद्य वगैरे. ते झालं सगळं तिथे. मग ते अमुक म्हणा, तमुक म्हणा, तमुक म्हणा. अरे काय खाली त्रास होतो काय मांडी घालून बसायला नाही जमत आपल्याला. हां, तर त्याने काहीतरी 1-2 वाक्य बोलला. त्याला जास्त बोलला तर पोलीस कंप्लेंट करेन. हे इथले ऑथॉरिटी नाही आहे. धार्मिक नावाने काहीही करायचं नाही. मी या टीमचा प्रमुख आहे. मी सरकारी अधिकारी होतो तेव्हा होतो आणि सरळ मी पोलीस कंप्लेंट करेन. फक्त तुमच्याकडे लायसन्स आहे का पूजेचं दाखव म्हणा, आणि आम्ही चेक पेमेंट करतो त्याची रिसिप्ट द्या म्हणा. कॅश घेतात ना. ते मागे घेतले का चेक पेमेंट? घेतलं चेक पेमेंट घेतलं नाही केलं. त्याचा चेहरा एकदम उतरला, म्हणजे ते कळालं काय प्रकार आहे ते. असे त्रास येतात. शेवटच्या दिवशी शेजारी लॉज असते 3 दिवस आणि त्यांचेच मंडळी म्हणून राहण्याची व्यवस्था, नंतर यांच्याकडे पूजा वगैरे जे होतं, जेवण खाणं त्यांच्याकडेच सगळं, त्याच्या कोणाच्या आहे ते ठीक आहे. शेवटच्या दिवशी मुद्दामून उशीर करतात आणि मग जेवणाची तयारी सुरू असते. मग तोपर्यंत काय करा तुम्ही, मग त्या मंदिराला एक प्रदर्शनं घालून आणली. 108 प्रदर्शनं घातल्या की एक मनोकामना पूर्ण होते. अजून 108 घातल्या की अजून एक मनोकामना पूर्ण होते. अच्छा. हो. तर आमचा मुलगा तिथे त्यांच्या अंगणामध्ये काहीतरी चाललं होतं. त्याची मुलगी बघा किती त्या मुलांना ड्रेस. मी ते प्रदर्शनं करून आलं नाही. ते म्हणे आलो, जाऊन आलो प्रदर्शनात. 108 घालायचे असतात. तो होता 108 घातला म्हणे, अजून 108 घाला, अजून तुमची इच्छा पूर्ण होईल. माझी इच्छा नको म्हणे पूर्ण व्हायला, मला इथे खेळायचं आहे.
अशा पद्धतीने लोकांना इतकं हे करतात, त्रास देतात ते. आणि मग ते जेवणाला उशीर करतात शेवटच्या दिवशी. मग त्याचा चेकआउट टाईम असतो 1 वाजेचा त्या लॉजवाल्याचा. हां. मग हे 1:30 वाजवतात हो. आणि अर्ध्या पाऊण तासाचे 1 तासाचे तो एक्स्ट्रा चार्ज मागतो. कधी कधी जर ग्रामीण भागातले असेल तर 1 तास झाला तर पुढच्या दिवसाचे द्या. तसं म्हणजे त्याने इतकं नेटवर्किंग करतं. इथं नाही त्या हॉटेलवाल्याशी पण हो नेटवर्किंग यायचं. त्यांचेच लोक असतात ना. मग झालं आम्ही सामानावर आणि 1 तास जास्त झाला म्हणे, पुढच्या दिवसाचे द्यावे लागते. म्हणजे लिहून द्या मला असं. मी कलेक्टरला कंप्लेंट करतो. लूटमार करावी याला काही लिमिट आहे की नाही. आणि म्हणजे लायसन्स द्या म्हणे, लायसन्सची कॉपी द्या. तर ते काही चाललं त्यांचं गडबड इकडे ठेवले तिकडे ठेवले. लायसन्स लावायचं असतं म्हणजे ते पेटीत ठेवायचं नाही. आणि ते उद्धट असतात, त्यांचे ॲटिट्यूडच उद्धट आहे. तिच्यात बोललं तेवढं कमीच आहे सर. ते याची एक प्रवृत्ती नाही आहे. म्हणजे अजून इतका पगडा आहे हां. की त्यातून आपण बाहेर येत नाही. Yes. फुल्यांचा पराभव केला. फुले हो ना. आंबेडकर नसं म्हणायचं, नाव. मोठे मोठे लोक म्हणतात, हां. पण फुल्यांचा पराभव केला. हम्म. काहीच अंमलात नाही आलं. हां. ग्रॅज्युएट जन्म मुलींना करतात आणि पुन्हा लग्नाची घाई. हां. हां. ते इथपर्यंत की सर ज्या आता सुशिक्षित महिला आहेत त्यामध्ये जरी डॉक्टर झाल्या तरी त्याच्यामध्ये कुठला 10% जरी फुल्यांना अपेक्षित स्त्री दिसत नाही, तेव्हा तिथं फुले हरल्याचं लक्षात येतं. नाही म्हणजे मुलांना रोज आलं होतं. सावित्रीबाईंना फक्त पुतळे. पुतळे. हां हां हां. विचार म्हणजे घेऊन त्यांच्या चालतात. दैनंदिन जीवनामध्येच कुठंतरी तो दिसतच नाही. म्हणजे त्यांचा अंश सुद्धा दिसत नाही त्यांना अपेक्षित नाही असलेल्या दिसत, नाही स्त्रीचा. दिसत, नाही दिसत. तेव्हा कुठं ते फुल्यांच्या नावापुरत्याच फक्त काहीच घेतलं नाही. फुलांचं काय, पुतळ्याशिवाय फुलांचं काही घेतलं काही नाही. घेतलं नाही. हां, हां. तेच अहिल्याबाईंचं चाललंय. अच्छा. 300वे जयंती वर्ष झालं हां. आणि कार्यक्रम त्यांनी शासनाने केले का? पूर्ण किती केलं. हां, कार्यक्रम हां, केले. हां. परंतु मग 2 सूचना केल्या होत्या. हो. एक आमचे मित्र होते गॅझेट डिपार्टमेंट, हो. दिलीप बनसेकर, ओके. इथले इंचार्ज, हो. जुने मित्र आहेत. हो. तो बोलता बोलता हा विषय आला की काहीतरी आपण डॉक्युमेंटेशन करूया हो. पब्लिकेशन. हो. मग तेव्हा मुनगंटीवार मंत्री होते हो. सांस्कृतिक हो. विभागाचे. हो. तर त्यांच्या सूचना केली, त्यांनी मान्य केलं. आणि मग अहिल्याबाईंच्या कारकिर्दीतील 12 स्थापक 12 वाजता पण हां त्याची कमिटी एक मिनिट येतं. हो, हो. 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 नाही ते पुस्तक काढलं. पुस्तक काढले का एक कमिटी पण स्थापन कमिटी केली? पण नेमली होती. हो 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 हो. कमिटी नंतर नेमली. अच्छा. हो. हां. तर ते प्रकाशन झालं.